तुम्हाला प्राप्त होईल असा हा आजचा सुविचाराचा अर्थ. ठीक आहे. आता गोष्ट कोण सांगणार आम्हाला? गोष्ट समीर दादाकडूनच ऐकायची आहे. आणि ती गोष्ट कोणती ऐकायची ना? ती बकरीच्या पिलाची ना? हा, ती गोष्ट फार बघा दिवस झाला दादूने सांगितलीच नाही. मागच्या वर्षी सांगितलेली हवी एकदाच. माझ्या गोष्टीचे नाव आहे लबाड कोल्हा आणि बकरी. मग एक जंगल होतं. त्या जंगलात एक घर होते. त्या घरात बकरी राहायची आणि त्यांची 7 पिल्लुले. मग तसेच त्यांची आई त्यांना खायला घ्यायला जायची आणि ते घरात खेळायचे. मग एके दिवशी त्यांच्या आईला माहित पडलं की एक लबाड कोल्हा जंगलामध्ये फिरत आहे. मग त्यांनी सगळ्या पिलांना मारलं आणि म्हणाले, मी तुमच्यासाठी कान गेला होता ते तुम्ही दार उघडून ठेवा आणि जोवर मी येत नाही तोवर दार नको उघडतास. पिल्ले हो म्हणाला ते. पण बाईकला पिल्लू म्हणाले, पण आम्ही तुझ्या आवाज कसा ओळखणार? मग ते म्हणाले, जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकणार तेव्हा दार उघडा. दार उघडा माझे बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. ते पिल्ले शांतपणे ऐकत होते. मग हो हो म्हणून ती त्यांची आई तिकडून गेली आणि त्यांनी दार उघडले. मग घराच्या बाहेर एक लबाड कोल्हा ऐकत होता. तो गेला आणि दार खटखटला आणि म्हणाला, दार उघडा माझे बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. मग ते खूप जोरात बोलत होता तो. मग ते पिल्ले म्हणायला लागले, हे तर आपली आई नाही, ह्याच्या तर खूप जोरात आवाज आहे. आपल्या आईच्या तर गोड आवाज आहे. मग पिल्ला जाऊन दाराच्या बाहेर निघतो. त्याचे सफेद काळे पाय दिसले. मग त्याच्या पायांना म्हणायला गेला की हे आपली आई नाही आहे. आपल्या आईचे पाय तर गोरे आहेत आणि यांचे पाय तर काळे आहेत. मग ते म्हणाले की जा इकडून, तू आमची आई नाही आहेस. मग तो म्हणाला, बाळांनो मीच तुमची आई आहे. दार उघडा, मी तुमच्यासाठी खाऊ घेऊन आली. मग ती म्हणायला लागली की आमच्या आईचा आवाज गोड आहे, त्यात खूप जोरात आवाज आहे. मग तो म्हणत बोलायला लागला, हे पिल्ल्यांना कसं माहीत पडलं? मग तो तिकडून गेला आणि मग एक गावात गेला. तिकडे एक दूध पावडरवाला येत होता आणि तो झोपेल होता. हळूच केला, ते पावडर पाय टाकलं आणि दोन्ही पाय सफेद झाले. मग तो गेला आणि दार खटखटून म्हणायला लागला, दार उघडा माझे बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. मग ते शांत नाही ऐकत होते. मग तो एक मोठा पिल्लू म्हणाला, आता तर आपली मोठी आई आली असेल, त्याला आपण दार उघडूया. मग पाय पिल्ला म्हणाला, नाही मी बघून घेते. मग पाय पिल्ला गेला आणि दाराचे पाय सांगून आला. त्याचे सफेद पाय दिसले आणि म्हणाले, ही आपली आई नाही आहे. आमच्या आईचा आवाज खूप गोड आहे आणि याच्यात खूप जोरात आहे. मग अजून तो गेला जंगलात. तिथे मध पिऊन आला आणि म्हणायला लागला, आता तर माझ्या
बांधून ठेवलं. मग त्याच्यावर रानात ढकले. मग ते बघत होते आणि थोड्या वेळाने तो जागला. आता त्याने परत खांद्यावरती फोटो घेतलं आणि गेला. मग वाटेत तो म्हणत होता, तेवढं जड आहे फोटो, आता माझी मेजवानीच आहे. तो म्हणत तो गेला. त्याला एक नदी दिसली. मग त्याला ओलांडायला गेला. त्याचा पाय सरकला आणि तो पाण्यामध्ये वाहून गेला. मग तो म्हणाला, तू वाचवा वाचवा मला वाचवा. मग ते बकरी आणि त्यांची पिल्लू बाहेर आली आणि बकरी म्हणाली, तू माझे पिल्लाला काय निघालतस ना, तर मरते तूच. आता सगळी पिल्ले हसून म्हणायला लागली, मर मर. आणि तिकडून बकरी त्यांची पिल्लू गेली आणि सगळे आनंदाने येऊ लागली. शाबाश. तर बाळांनो, किती मोठी गोष्ट सांगितली ना. ही गोष्ट कुठून ऐकलेली तू? पुन्हा मोबाईल मध्ये त्याने गोष्ट ऐकलेली. मोबाईल मध्ये जी भाषा असते ती वेगळी भाषा असते, मराठी. त्याने ती सगळी ऐकली गोष्ट व्यवस्थित आणि अगदी तशीच्या तशी गोष्ट सांगण्याचा छान प्रयत्न केला. सांगितली सुद्धा त्याने. अरे बेस्ट सांगली की नाही? का बेस्ट सांगली? हो. तर मोबाईलचा असाही चांगला उपयोग. ताईने सुविचार सांगितला दादाने, गोष्ट सुद्धा मोबाईल मधूनच. काय होतं गोष्टीमधून? तो दुष्ट लबाड कोल्हा तो आला त्या बकरीच्या पिलांना फसवून घेऊन जात होता. आईसारखं गाणं बोलायला लागला. आधी त्याचा पाय काळे काळे तर पावडर लावून आला थकवाया. मग तरी पण आवाज थोडा जाड होता, तर मग रानात गेला. मग पिला. आवाज गोड झाला आईसारखा. ती बचत पिलुली म्हणजे ती पिलं भुलली. दरवाजा उघडताच तो घेऊन गेला आणि रस्त्यात दिसला. त्याचा बोलण्याचा आवाज आईने ऐकला आणि त्या गोणीतनं पिलांना बाहेर काढून गोणीमध्ये दगड भरले आणि लबाड बोलला. त्याला वाटलं आता गोणीमध्ये फार छान छान पिलुली आहेत, पिला आहेत. नदी पार करता करता पाय घसरला, मेला ना. दादू एवढी बेस्ट गोष्ट दादूसाठी 3 क्लॅप्स गो. आणि बक्षीस नाही पाहिजे काय? दादूला एक केलं आणि बाईला पण एक केला. बक्षीस देऊ मस्त छान दिसा. समीर कुठार ये दादू. मस्त गोष्ट सांगितली दादूने. 3 क्लॅप्स गो. व्हेरी गुड. चल न्यादाई तू बेस्ट पंचांग सांगितलंय. नाही चुकलं बाईने. तारीख बिरीख मराठी मध्ये इंग्रजी मध्ये सगळं बेस्ट सांगितलं. छान. 3 क्लॅप्स गो बाईला पण. गोष्टीमधून बोध काय घेणार? काय घेणार बोध? बोला लवकर, लहाना बोला. आपल्याला पुढे जायचंय. आज आपला आनंददायी शनिवार आहे, तर आनंद तर यायलाच पाहिजे ना. आज आपल्या बऱ्याच गोष्टी राहिलेल्या. सांगा बरं लवकर. वाईट कर्म करायचे नाही. शाबास दादूला दिलं. काय दादू? वाईट कर्म करायचे नाही. वाईट कर्म करायचं नाही. खूप छान बोल सांगितला. वाईट कर्म. कर्म म्हणजे आपलं काम. वाईट कार्य करायचं नाही. कर्म शब्द वापरला. खूप छान. व्हेरी गुड. अजून चोरी करायची नाही. कोल्हा चोरी करायला गेलेला. छान. कल्पेशसाठी आणि समीरसाठी 3 क्लॅप्स गो. अजून अरे आर्यन दादा दुसरीचा आर्यन सांगता. काय दादू? मोठ्याने सांगा. कोणाला पण फसवायचं नाही. कोणालाही फसवायचं नाही. चिटिंग करायची नाही. इंग्रजी मधून फसवायचं नाही. आपण कोणाला फसवता तर आपल्याला नुकसान होता. फसवायचं नाही. व्हेरी गुड. आर्यन दादासाठी 3 क्लॅप्स गो. अजून एक बोध मला पाहिजे. तो बोध दादू. व्हेरी गुड. ये रे दादूला सांग किंवा पहिलीचा दादू सांगता. शाबास दादू. काय? कोणाला चिडवायचे नाही. अरे वा. व्हेरी गुड. दादूसाठी 3 क्लॅप्स गो. पियुषने पहिलीचाच पण त्याने बोध सांगितला आणि आर्यन पण दुसरीचाच, पण त्याने सांगितलं आर्यन आणि बारकी पोरं
किती छान. या रे, या याला सांग तू. छान बोल सांगितलं. कोणाला चिडवायचे नाही. तो कोणाला चिडून दाखवत होता ना. दादूने सांगितलं कोणता बोलता तू, कोणाला फसवायचं नाही. छान. यांच्यासाठी 3 क्लॅप्स को परत एकदा. चला छान. असं बोला पाहिजे. बोलता येतो, बोलता येतो, बोलता येतो, बिकताय. जर बोललं तर बोलणाऱ्याचे असं म्हणतात कसा पण धान राहिला ना विकलं जाता, आणि ना बोलणाऱ्याचा बासमती राहिला, इंद्रायणी राहिला तरी नाही विकत ना तो धान तर तांदूळ. तर बोलायला शिकायला पाहिजे. जो बोलेल त्याला बक्षीस मिळेल. चला अजून एक बोध मला पाहिजे मोठ्या मुलांकडून. या गोष्टीमधून अजून काय बोध घेणार? वाईट गोष्ट करायची नाही. वाईट गोष्ट करायची नाही. ठीक आहे, बेस. अजून दाखवतो तुला काय दादू? शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. मला हे उत्तर पाहिजे होतं. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. छान. दादूसाठी 3 क्लॅप्स गो. आता बकरी नो शेळी जी बकरी होती तिच्यात ताकद होती का? कोल्ह्याशी फाईट करायची ताकद होती तिच्यात? ती लढू शकलीच नाही कोल्ह्याशी. कोल्ह्याचे तर मोठे मोठे दात, फार ताकदवर खोला. ती शक्ती तिचं कामात आली नसती. बकरीने तिला लढाई करता आली नसती, त्याच्याशी फाईट करता आली नसती. पण तिने काय वापरलं? युक्ती. काय केली? युक्ती वापरली. तो झोपलेला होता, हळूहळू गेली त्या गोणीमधून, हळूच पिलांना बाहेर काढलं, पिलांना लपवून दिलं. आणि जेव्हा कोल्हा आणि त्या गोणीमध्ये दगड भरून दिली. बघा बाळांनो, जर तिने फक्त पिलांना बाहेर काढलं असतं चालली गेली असती तर कोल्हा मेला असता काय? नाही. तिने पिलांना तर वाचवलं, तिच्या पिलांना, पण त्या कोल्ह्याला सुद्धा तिने शिक्षा केली. काय? तर त्या गोणीमध्ये बरोबर अशी मोठी मोठी दोंडी 6 पिलुली होती ना, 6 दोंडी करून ठेवली गोणीमध्ये. कोल्हा उठला ना तेव्हा त्याने बघितलं गोणी 1 2 3 4 5 6 पिलुली आहे. आनंद झाला. आणि मग त्याने अशी पाठीशी मारली आणि त्याला जळ लागली र. तो म्हणाला, अरे वा, पिलुली फार जळवीत, फार मटण काय मिळेल मला तर, फार बेळसा असतं मेजवानी. असा विचार करायला लागला. आणि त्या आनंदाच्या भरात नदीमध्ये उतरला. आणि एवढं ओझं तरी त्याला आनंद होता. पिलुलीचं वजन फार आहे. आणि त्या याच्यामध्ये त्या विचारामध्ये त्याचा पाय घसरला आणि मेला ना तो. कोल्ह्याचा कायमचा काटा निघाला. कोल्हा कायमचा समाप्त झाला, नष्ट झाला. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. तिने युक्ती वापरली. तर वाहनो, या गोष्टीमध्ये बरेच बोध लपलेले आहेत. सगळे बोध तुम्ही छान सांगितले. तुमच्या सगळ्यांसाठी 3 क्लॅप्स गो. ताड बसा. रशोराईड